चांगलं, हेतू वाईट, कर्म चांगलं, असं लवाडी असतेच आपण पाहतो आणि शेवटी वाईट वाईट. तेव्हा हे जे चार सांगितले यापैकी दुसरं तिसरं जे आहे त्यातल्या त्यात तिसरं हे राजसी कर्माचं की हेतू चांगला दिसतो पण कर्म वाईट आहे. किंवा पुष्कळ वेळेला त्या चांगल्या हेतूला चांगलं पण देत असताना स्वार्थाची झाडं मी लावतो आणि त्याला चांगले म्हणतो. याला इंग्लिशमध्ये रॅशनलायझेशन असं म्हणतात बरं का. म्हणजे एखाद्या माणसाने चोरी केली, चांगली परिस्थिती असताना चोरी केली आणि काय नाही म्हणाले माणसाची बुद्धी अशीच आहे, चोरी करणारीच आहे म्हणून केलं म्हणाले. वा, आपण की नाही जे वाईट कर्म करतो किंवा जे चुकतो त्याचं जे समर्थन करतो ते समर्थन हे राजसी बुद्धीचं लक्षण आहे. बरं, कसं ते सांगतो तुम्हाला. माणसाची कशी तुम्हाला एखाद्या रस्त्याला सांगितलं अहो खोकला व्हायचं त्यानं, तुम्ही दही खाऊ नका म्हणाले. बरोबर नाही खाणार आणि श्रीखंड खायचे. विचारलं हे का तुम्ही काय सांगितलं म्हणजे दही खाऊ नका, दह्याचे प्रकार खाऊ नका असं कुठे सांगितलं. हे रॅशनल आहे. आणि राजसी बुद्धीचं दर्शन असेल तर कर्म चुकीचं करायचं आणि आपणच मनाला म्हणायचं बरोबर आहे, काय केलं तू काय केलं. मग ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला दृष्टांत दिले की तुला हे कळतंय पण तरी तू वस्तू वाचतोय. आता अर्जुनाचा प्रश्न असा, अथकेन प्रयुक्तोयम पापं चरति पुरुषः अनिच्छन्नति वार्ष्णेय बलादिव नियोजिता. गीतेचे एक एक शब्द इतका अप्रतिम आहे की ते म्हणाले कृष्णा काय होतं कोणास ठाऊक, मनुष्य काहीतरी विपरीत कर्म करून जातो, जे करू नये ते करून जातो. कसा अनिच्छन्नती, त्याच्या मनात नसतं हे करावं, एक मन सांगतंय बरोबर नाही हे करणं म्हणून अनिच्छन्नती. आणि बलादिव नियोजिता, कोणी जबरदस्तीने ते करायला लावावं असं तो कर्म करतो. बरं का. तेव्हा भगवान उत्तर देत आहे, काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव. म्हणून हा श्लोक सांगतोय राजसी बुद्धीना. तर हे म्हणाले काम आणि क्रोध हे बदमाश आहेत, हे रजोगुणापासून उत्पन्न झालेले, हे म्हणाले त्याला करायला लावतात. आता माझी टकळी जाऊ द्या, ज्ञानेश्वर महाराजांनी या श्लोकावर जे लिहिलेलं आहे, माझ्या मते ज्ञानेश्वरी मधले जे अप्रतिम वाङ्मय आहे, प्रसंग आहेत, त्यापैकी हे एक आहे. ते मी थोडं तुम्हाला दाखवतो. तर सोपे होऊया. तरी हे कामक्रोध पाही जया ते कृपेची साठवण नाही, हे कृतांताच्या ठाई मानिजे. हे यमासारखे आहेत. म्हणजे यम काय करतो, तुम्हाला मृत्यू देतो, तुमचा देह घेऊन जातो. गीतेमध्ये अध्यात्म जीवन सांगितलेलं आहे. अध्यात्माचा मृत्यू असेल तर कामक्रोधामध्ये, ध्यानात ठेवा. म्हणून साधूची जर परीक्षा करायची असेल तर दोन गोष्टी पाहाव्या. रामकृष्णांचं वाक्य फारच छान आहे, साधूला रात्री पाहावा, दिवसा पाहावा आणि मग गुरु करावा. त्याच्यात कामवासना किती आहे आणि राग किती आहे पाहावं. आणि राग जिंकला नाही ना, साधुत्व लटकाय समजा. नाथांची ओवी आपल्याला माहिती आहे ना, आपल्याला पाठ झाली असेल ना, की ते म्हणाले हा क्रोध आहे, हा क्रोध एकदा भडकला की तपसंहार होय क्रोधी. तुमच्या संबंध अध्यात्माची जी तपस्या आहे त्याचा संहार करून टाक. काय क्रोध आल्यानंतर सर्वांग व्यापून टाकतो आणि सर्वांग व्यापून टाकल्यानंतर त्याचं मन भ्रष्ट सुरून जात. म्हणून ते उरिया बाबा म्हणाले साधूचं लक्षण काय, अक्षोभ हे साधूचं लक्षण आहे. किंबहुना
अक्षोभ, अक्रोध आणि क्षमा हे तिन्ही एकच आहे. ऐकून सोडू नका, तुम्ही जर अभ्यास करा. आपण किती लहान लहान गोष्टीला क्षोभ पावतो मला सांगा, खरं सांगा. घरामधले लहान लहानसहान प्रसंग नाही का. एक मला आठवतं, एक चांगले गृहस्थ येत असत निरूपणाला. त्यांचं घरी झाडून काढायचा बैठक. तर रविवारी त्यांचा नियम असा असेल की सतरंजी काढून, कोपऱ्याची सतरंजी अशी काढून त्याच्या खालून झाडून घ्यायचं. नाच भागवत चालू. आणि त्या दिवशी त्या गड्याने उशीर झाला, हे निघालीच होती यायला, आणि नुसतं वरून झाडून घेतलं की बरोबर संताप आला. आणखी खालून झाडून घेतलं नाही, आमचं नाही समजलं, बोलले त्याला. आणि त्याशी नेमका हा विषय निघाला. ते म्हणाले आज मी अनधिकारी आहे हे ऐकायला. अंगावेता क्रोधा संग, नाथांची ओळी आहे. अपवित्र होय सर्वांग. असं आपलं अंग किती वेळा अपवित्र होत असेल. आणि जर पवित्र अंग असल्याशिवाय परमात्मा आत नसेल तर मग ज्याच्या अंगी क्रोध आहे. यावर तुम्ही काय शक्कल काढतात लोक. प्रपंच रागाला शो कसं झालेलो हे मला कबूल आहे. पण आधी स्वतःवर रागवावं, मग जगावर रागवावं. प्रपंचात स्वतःला सुधारायचं आहे ना, आपल्यावरती रागवावं, आपल्याशी कठोर व्हावं, आणि मग जगावरती राहावं. पण असं आहे की राग आहे पण तू गळ्याच्या वरती आहे असंही नाही, नाही का. आपला राग म्हणजे धुमसतो नुसता आणि मग भडकतो. पण रागाचा प्रसंग आहे का काही? रागाचा किंवा आता रागावल्याशिवाय चालत नाही असा काही प्रसंग आहे का? नाही का. एक गंमत सांगतो आपल्याला, म्हणजे ऐकण्यासारखी एक गप्पा. एकदा मी युनिव्हर्सिटी लायब्ररीत गेलो होतो. तिथे एक PM जोशी म्हणून लायब्ररीयन होते, रिटायर झाले आता. तेव्हा तिथे आता बसायला अशा जागा असतात म्हणजे विद्यार्थ्यांना, प्रोफेसरना. एक प्रोफेसर असे बसून पाहिला कोण आ करून निजले होते, झोप लागली होती त्यांना. आता ते काही मला पुस्तक द्यायकरता म्हणून असे आम्ही चाललो, तर त्यांनी ते अवतार पाहायला सगळा मला म्हणलं याच्या तोंडामध्ये काहीतरी टाकलं पाहिजे म्हणजे. आता मी काय म्हणलं की म्हणलं अहो तिथं पेपर गोळी टाका, दुसरं काही टाकू नका. तर ते तंबाखू खात असते, तंबाखूची गुण टाकतो. अरे तंबाखू म्हणलं ओकारी वेगळी झालं का. तर तुम्हाला ऐकण्यासारखे मग ते जागे झाल्यावर हसणं खेळ झाले. म्हणून तुम्हाला राग नाही का आला? लायब्ररीयनना म्हणले तुम्हाला राग नाही का आला? तेव्हा हे काय झाले, असं मला राग यायचं म्हणलं तर रोज किती लोक रागू म्हणाले, सगळेच दिसतात म्हणले. मला वाटतं जपाच्या बाबतीत असंच असलं पाहिजे, नाही का. ते तुकाराम महाराजांचं अभंग आहे ना, एक वैसुनी करीती जप आणि एक घ्यायची झोप. सांगण्यात हेतू काय आपल्याला शुल्लक प्रसंग असतो, पण किती माणूस त्याच्यावरती भडकतो आपला, नाही का. सांगण्याचा हेतू काय आपल्याला, अपवित्र होय संहार सर्वांग, ब्रह्मचर्य होय भंग, तपसंहार होय क्रोधी. तेव्हा ह्या दोन लक्षणांनी माणसाचा रजोगुण बाहेर पडतो आणि अध्यात्माचा मृत्यू त्यामध्ये आहे, हे ध्यानात ठेवा. त्याचा विकार होता कामाचा नाही. अरे तुकाराम महाराज तर खरोखर आज शिवला मांग माझे विटाळले अंग म्हणाले. का झाली क्रोधा सगळे भेटी, तोंडा वाटे नरक लोटी. मी संतापलो आणि बाहेर वाटत ते बोललो म्हणाले. काय असेल मला आपलं सहज वाटलं. तर नरक म्हणजे विष्ठा ना, तर विष्ठा ज्या मार्गाने जायला पाहिजे त्या जात न जाता तोंडातून बाहेर पडली, इतकं त्यांना वाईट वाटलं. तोंड वाटे नरक. आता करू प्रायश्चित्त, विठ्ठल विठ्ठल हृदयात. काय बघा, पण आज शिवला मानले
माझं नित्यानंद हे आहे. सांगायचं हेतू काय? हे कृतांताच्या ठाई मानिक. आता ज्ञानेश्वर महाराजांचं हे बघा, हे कसं आहे म्हणजे का म्हणतो, ज्ञान निधीचे भुजंग, विषयधरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मालकचे. ज्ञाननिधीचे भुजंग का? आपल्याला माहिती आहे की या कल्पना असतात की एखादं धन असलं पुष्कळ, त्याच्यावरती जो नाग असतो तो घेऊ देत नाही, ते धन घेऊ देत नाही. तसं भगवंताचं जे ज्ञान आहे, हे ज्ञान न मिळायला कारण असेल ते कामन क्रोध आहे. ज्ञाननिधीचे भुजंग, विषय दरीचे वाघ. तुम्हाला दरीतून जायचं आहे पण त्या दरीतून जाऊ देत नाही. कोण? वाघ बसलाय, तू जाऊ देत नाही. तो म्हणाले या विषय दरीतून पार, दृश्यातून पार व्हायचं आहे तुम्हाला, पण तिथे हा वाघ बसलाय, तू जाऊ देत नाही. कामन क्रोध हे तुमच्या आड येतो म्हणजे दृश्य आड येते त्याला हे. भजन मार्गीचे मांग मार्गचे. या काळच्या याच्याप्रमाणे मांग म्हणजे अतिशय क्रूर, क्रूर तुम्हाला लुटणारा. तेव्हा भगवंताच्या भजनाच्या मार्गामध्ये तुम्हाला लुटणारा कुणी असतील तर हे कामन क्रोध आहे. पुढे म्हणाले हे देहदुर्गीचे धोंड, इंद्रिय गामींचे कोंड, यांचे व्यामोहाधिक बंड जगावर. म्हणजे या देहा आज कुणी किल्ला असं म्हणलं तर या किल्ल्यावरचे जे धोंड आहेत ते धोंड खाली टाकले. असं पूर्वी आपल्याला माहिती नाही, अजून दगड मारतात की पोलीस लोकांना. तसेच त्या किल्ल्यावरून गोफणीने दगड मारित असत सैन्यावरती खाली, म्हणजे त्या लोकांची टाळकी फुटून निघत. तेव्हा एखाद्याचा मनुष्य चालला भगवंताकडे तर त्याला मारायला म्हणलं हे कारण होतं. इंद्रिय ग्रामीणचे कोंड म्हणजे इंद्रिय तुमची जी आहेत त्यांचा कोंडवाडा आहे हा. तुम्हाला कोंडून ठेवतात. व्यामोहाधिक बंड, सकाळ अज्ञान मोह भ्रम असेल यांचे हे रजोगुण मानसींचे, समूळ असुरीचे, धायपणे यांचे अविद्या केली. खरे म्हणजे म्हणले यांना पोषण करणारी असेल तर अविद्या आहे, आणि अविद्या पोषण करणे मनामध्ये रजोगुणाच्या आधाराने राहतात. संपूर्ण असुरी संपत्ती ती यांच्या आधार राहतात. म्हणाले हे मृत्यूच्या नगरी मानिजती निके आपरी. मृत्यूच्या नगरामध्ये यांना फार मान आहे का? जीविताचे वैरी म्हणून या. माणसाच्या शांत जीविताला वैरी कोणी असेल तर कामन क्रोध, आणि म्हणून यांना तिथे फार मान. हे भार जयाच्या भुकेलिया आमिषा, हे विश्व न पुरेची घासा. कुळवाली यांची आशा चाळीत असे. दुसऱ्या ओळीचा अर्थ असा आहे, कुळवाली म्हणजे यांचं शेतीवाडी. कोण करतं? आशा म्हणजे शेतीवाडी करते. वासना यांची सगळी मशागत करते, आणि यांची भूक एवढी जबरदस्त आहे की सर्व विश्व खाल्लं तरी हे तृप्त होत नाही. अतिशयोक्ती अलंकार आहे हा, की कितीही कामवासना भोगली, कितीही रागावला तरी शांत होणं माहिती नाही. पुन्हा आपलं आहे ते आहे. मग कौतुके कवळिता मुखी, जरा 14 भुवने फेकुटी, ती भ्रांती धाकुटी वाली. या आशीची धाकटी बहीण म्हणाली, म्हणजे अगदी नाजूक आणि अशी चांगली वाली बिली म्हणजे रम्य अशी, ती म्हणजे भ्रांती. याच्यातून मला सुख मिळेल ही भ्रांती त्याची धाकटी बहीण आहे. आणि सहज आपल्या मुठीत आणि म्हणत 14 भवन असतात, म्हणजे सुगंध विश्व जे आहे त्याच्या ताब्यात आहे. म्हणूनच शूर कोण? यांच्यावरती मात करतो तो शूर आहे. तुकारामांनी गोष्ट पुन्हा पुन्हा सांगितली बघा. एक अभंग आहे त्यामध्ये म्हणाले, पिकलिया शेंदे कडूपण गेले, तैसे केले या पांडुरंगे आम्हा. एक आधी कडू असतं आणि मग गोड. पिकलिया शेंदे, शेंदे कडूपणे फळ.
काम क्रोध हे तो निमाले ठाई द्यायची. काय सांगा काम क्रोध. एके ठिकाणी म्हणाले, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव. या शेवटी म्हणाले तुका म्हणे, देह भरिला विठ्ठले, काम क्रोधे घर केले रीते. म्हणजे भगवंताच्या आड येणारे कुणी असेल तर हे आहे काम क्रोध आहे. ते पुढचं घ्या, पुढे आणखी आहे ते मला सांगायचं नाही. आज आपला विषय एवढाच की आपल्या आड येत असेल तर हे आड येत. आता ते कसं आड येतं ज्ञानेश्वर महान दृष्टांताने सांगितलं. आणि बकाच्या गावी, आता त्या श्लोकावर बकाच्या गावी घेते क्षीर नीर सकळी, काहो रात्रीची गोंदी गोंधळ. एक अंधारा मनुष्य आहे. त्या अंधारा मनुष्याला रात्र आणि दिवस या भेदाची जाणीव राहत नाही. किंवा बगळ्यांचं गाव आहे, हंसांचं नव्हे, बगळ्यांचं गाव आहे. त्या गावामध्ये दूध आणि पाणी मिसळलेलं चालतं. हंसाचं कसं आहे वेगळं करतो. तसं रजोगुणाचा मनुष्य चांगलं आणि वाईट यांचं मिश्रण सेवन करतो जगामध्ये, वेगळं करीत नाही. जी सत्वबुद्धी करते ते करीत नाही. किंवा अंधारा मनुष्य, त्याला जसं दिवस आणि रात्रीचा भेद कळत नाही तसं याला हा भेद कळत नाही. तेवढं थांबून राहिले नाही. पुढे म्हणाले, जया फुलाचा मकरंद भावे, तो काठे कोरू धावे, परी भ्रमणपणा नोहे आभार जीवी. भुंगाच काय आहे, भुंगा फार रसिक आहे असं म्हणतात. म्हणजे कमल उमललं की भुंगा रससेवन करण्याकरता जातो. म्हणजे रससेवन करण्याचा अर्थ काय, त्याला चांगलं आणि काय वाईट याची जाणीव आहे. राजसी मनुष्य असा असतो, चांगलं आणि वाईट बरोबर कळतं. पण हा भुंगा त्या मकरंदाचं सेवन करण्याचं सोडून आपल्या कोरडं लाकूड कोरायला जातो. म्हणजे रसिकतेनं त्या मकरंद सेवन करण्याच्या ऐवजी ते कोरडं काष्ठ कोरायला जातो. तसा हा रजोगुण मनुष्य चांगलं काय माहित असून सुद्धा वाईटाच्या नादी लागतो. बघा पुन्हा बघा ओवी, जया फुलाचा मकरंद भावे, तो काष्ठ कोरू धावे, परी भ्रमरपणा नव्हे आभाटायचे. म्हणजे त्याचा भ्रमरपणा वाट्या मार्गाला गेलेला त्याला चालतो. तसा हा रजोगुण मनुष्य चांगलं काय वाईट काय जाणतो आणि हेतुपूर्वक वाईट मार्गाला जातो. आपलंच वर्णन नाही हो हे, नाही का? काय याला उपाय काय हो? पुढे जायच्या ऐवजी विचारतो उपाय काय आपल्याला समजत नाही असं आहे का? हे बुद्धीला समजतं. मग काय बरं, मग कुठे लंड पडतं? ऐक्या वेळेला काहीतरी घात होतो नाही का? मग काय होत असेल मला सांगा. तुम्हीच विचार करा. आपला हेतू काय ज्ञानेश्वरी वाचण्यात, आपले जीवन सुधारलं पाहिजे ना. मग मला चांगलं एक उदाहरण घ्या, अगदी साधं उदाहरण. सकाळी 5 वाजता उठायचं आणि अर्धा जप करायचा. अभ्यास म्हणत नाही, जप करायचं बरं का. पण काय हो, काश्मीरच्या व्हॅलीमध्ये दरीमध्ये फार बर्फ पडलं आणि त्यामुळे इकडे मुंबईला शीतलहर आली, कोल्ड वेव्ह आली बरं का. सकाळी गारठा पडला. 5 वाजता उठायचं आणि मग गजर लावला. गजर झाला, जाग आली, जप करायचं, उठायची जाणीव आहे, करायला पाहिजे. मग पुन्हा वेळ नाही तरी डोक्यावर पाहून घेऊन निघून जातो नाही का. याला काय उपाय करावा सांगा. का असं होतं? अभ्यासाच्या बाबतीत होतं, पोरांना सांगायला नकोच बरं का. मला 5 वाजता उठवा, उठवल्यानंतर उठून बसल्यानंतर पुन्हा निघते पाठवून घेऊन झोपू शकतो नाही का. का असं होतं? मला असं वाटतं आणि निश्चितपणे वाटतं आपलं ध्येय ठरलेलं नाही. ध्येय जे ठरणं म्हणतं ते ध्येय ठरलेलं नाही की नाही मला हे गाठायचंय आयुष्यामध्ये, ही जाणीव आपल्याला राहत नाही. हे त्यातलं लफडं आहे. माझं ध्येय प्रपंच करणं हेच आहे.
भगवंताची प्राप्ती माझं ध्येय नाही. त्याला जे ज्याचं निश्चित झालं ना तो कधी करायचंच नाही. जितके संधी मिळेल तितके त्या मार्गाने. आपलं घोडं तिथे पेन खात आहे की निश्चितपणा नाही त्यामध्ये. आणि तो निश्चय व्हायला काय करायला पाहिजे हा पुन्हा प्रश्न आहे नाही का. काय होतं बघा, आपण ज्ञानेश्वरी ऐकली, माझं सोडून द्या, तुम्ही ज्ञानेश्वरी ऐकली असं वाटलं झालं पाहिजे, करायला पाहिजे, होणार आता उद्यापासून करायचंच. आणि घरी गेलं जरा काही कमी झालं सगळी ज्ञानेश्वरी हवा होऊन जाते. होते की नाही असं? का होतं असं? याचा अर्थ असा की मी माझं ध्येय निश्चित ठरवत नाही. हो, काही झालं ते नाही करणारच हे आपलं ठरत नाही. याला उपाय काय? याला उपाय दोन आहे. एक सत्पुरुषाची संगत, पहिली गोष्ट अगदी जिवंत माणसाची संगत पाहिजे. आणि दुसरं साधन पाहिजे. नुसतं गुण चालणार नाही, चिकाटीनं साधन केलंच पाहिजे. तेव्हा ह्या दोन गोष्टी असतील. ते जे मी सांगितलं ध्येय निश्चित होणं, ते अभ्यास आणि वैराग्य म्हणजे तेच आहे. त्या ध्येयाकरताच मला जगायचे असं म्हणेल तरच नुसतं ऐकून भागणार नाही, त्याला साधन करावं लागेल आणि तरच साधन नाही साधणार. आणि ते साधण्याचे समाधान आहे का होईना, आज 10 मिनिटं होईना पण मी आज जप केला किंवा अभ्यास केला असं म्हणेल ना, त्याला बरोबर साधन लागेल. तेव्हा ह्या दोन गोष्टी झाल्या तरच तो भुंगा त्या मकरंद सेवनाकडे जाईल, इकडे जाणार नाही. मग पुढे म्हणाले तैसी ये कार्या कार्ये धर्माधर्म रूपे जिये तिये न चोजविता जाये जाणते दिला. ह्या धर्म आहे अधर्म आहे, हे कर्तव्य आहे अकर्तव्य आहे, याचा बरोबर ज्याला समज आहे अशी बुद्धी असून सुद्धा तो अधर्माकडे जातो, अकर्तव्याकडे. डोळे विहीन मोतिये घेता पाड मिळे विपाये न मिळणे ते आहे ठेविले येथे. तैसे अकरणीय अवचते नोडवे तरीच लोटे येरवी जाणे एक वटे दोन्हीचे का. हा छान सांगितलं त्यांनी. म्हणाले दोन्हीचं मिश्रण आहे. समजा तुम्हाला दृष्टी नाहीये, कोणची मोती ओळखण्याची दृष्टी नाहीये. हा ज्ञानेश्वर महाराजांनी एक मार्मिक मुद्दा इथे घातलेला. ते म्हणाले परमार्थ म्हणजे काय किंवा सात्विक बुद्धी म्हणजे काय. अध्यात्माची एक विशिष्ट दृष्टी येणं हे अध्यात्म सात्विक बुद्धी आहे. कसं म्हणाले, तुम्ही मोती आहे तुम्हाला काही कळत नाही, चांगला मोती कोणता वाईट मोती कोणता, आणि सहज तुम्ही मोती घेतला आणि चांगला निघाला. तुम्हाला कळत नाहीये चांगला वाईट आहे आणि मिळाला. असं म्हणाले जीवनामध्ये एखाद्याला सहज कर्म घडून जाईल आणि चांगलं होईल, पण हे काही खरं नव्हे. हे जरी झालं तरी वाईट कर्म घडण्याची जी प्रवृत्ती आहे ती नाहीशी होईल असं नाही. मग म्हणाले अकरणीय आवश्यके नोडवे तरी करू नये ते कर्म करण्याचा प्रसंगच येत नाही, तिथे आतून पापकर्म होणार नाही. नाही तर एक वटे दोन्हीच एका, दोन्ही येईल हे तो समजून पुन्हा वाईट कर्म करेल. काय म्हणतोय अतिशय महत्वाचं आहे. तुम्ही चांगले का असं कोणी विचारलं तर वाईट करण्याची संधी मिळाली नाही म्हणून चांगली, हे त्याला म्हणायचं आहे ज्ञानेश्वर महाराजांना. ते इंग्लिश मध्ये हे नाही, हु इज अ क्रिमिनल वन हु इज नॉट फाउंड आउट. म्हणजे सगळं लढतच आहे पण याची लगाडी बाहेर पडली म्हणून. मी माझ्याबद्दल सांगतो आपल्याला, एवढी महागाई आहे, हे आहे ते आहे, काय करावं बरं का. आणि समजा 1,00,000 रुपयाची पिशवी रस्त्यात पडलेली आहे, बरं. मी तुमचं सांगत नाही, माझं सांगतो. आता माझ्यासारखं जग असलं तर मला इलाज नाही माझा, आणि पडलेली आहे आणि मला कळलं की त्यात ₹1,00,000 आहे, कोणी पाहत नाहीये, घेऊ नये असं माझ्या मनात येणारच नाही ही मला खात्री नाही.
प्रामाणिकपणे सांगायची. बरं का, साधी गोष्ट आहे की पद्मश्री तुम्हाला देत आहे कोणीतरी, पद्मभूषण विभूषण फार पुढचं आहे, पद्मश्री मी मला लायक नाहीये त्याला, मला नको आहे, लायक नाही तर काय नाही, पण कोणी देत ते नकोच असं वाटेल का? नाही का? किंवा आपण चांगले नाही, लोक समजतात तसे आपण नाही, असं असताना आपण मोठे सत्पुरुष आहात पण कोणी पाया पडायला लागला तर काही ताप येईल, दुःख होईल, डोकं दुखेल. बघा आपण कुठे आहोत ते बघा. बरं, म्हणून त्यांनी जे म्हटलेलं आहे, अकरणी आवश्यके नोडवे तरीच लोटे. अकरणीय कर्म करू नये असं आहे, दुष्कर्म आहे, ते कर्म मी का करीत नाही तर माझ्यासमोर येत नाही म्हणून मी ते करीत नाही, अशी माझी बुद्धी आहे. ही राजसी बुद्धी. म्हणजे संधी मिळाला असताना मी काही करीन अशी माझी प्रवृत्ती आहे, संधी मिळाली नाही म्हणून मी करीत नाही, ही राजसी बुद्धी आहे. त्या बुद्धीला कोणत्याही तऱ्हेचा बंध नाहीये, मिळायला ते करून टाकू, काय त्याच्यामध्ये. बरं का, हे तर तुम्ही पाहता ना, अहो सगळंच खातात, मग मी काय वेगळं काय हरकत आहे, नाही का? ते माझ्या विद्यार्थ्यांनी सांगितलं, मी लक्षात ठेवलंय, त्या कस्टम्सला जर नोकरीला लागली, तुम्हाला म्हणाय सर मी कधी मागितलं मी मागणार नाही, फक्त खिसा उघडा ठेवतो. वा, कसं आहे बघा, काय म्हणजे माणसाचा स्वार्थ असा विचित्र आहे मोठा की सहज लगा लागला तो मनुष्य, नाही का? आम्ही कुठे मागितलं होतं, दिलं त्यांनी. अहो साधी गोष्ट आहे, समजा तुम्ही ₹1 काहीतरी माल घेतला आणि 6 आणे तुम्हाला परत द्यायचे, 10 आण्याचा माल घेतला 6 आणे परत द्यायचे. त्यांनी 6 आण्याच्या ऐवजी 10 आणे परत दिले, असं होऊ शकतं पुष्कळ वेळेला. तुम्ही काय म्हणाल, बरं जर आम्ही कुठे मागितले होते, त्याने काही इतक्या लोकांना फसवलंय, बरं 4 आणे आले, नाही का? काय तुम्हाला हे एक माहिती आहे ना, काही लोक मुद्दाम दान धर्माकरता वेगळं काढतात, बरं का, त्यांना जे मिळतं त्यातले. तेव्हा मी एका ग्रस्ताला विचारलं, हा म्हणजे तुम्हाला हे लोक इथे पैसे दिल्यात वरती, तुम्ही काय करता? त्याने म्हणजे सगळे मी पोस्टामध्ये वेगळे ठेवतो, बरं का, आणि ते काय ते दरवर्षी त्यांच्या गावी जाऊन तिकडे काहीतरी दान धर्म करतो, देवायला आणि याला आणि त्याला, बरं का दान. पण हे घेत असताना तुम्हाला वाटत नाही का? तर म्हणले ते काय म्हणाले, हे असते बघा, हा म्हणले पैसा चांगला नाही, हा पैसा चांगला आहे म्हणून वेगळं खातं म्हणून ठेवलेलं आहे, आमच्या खात्याशी तिचा काही संबंध नाही, एके ठिकाणी ठेवलं तर लागेल ना त्याला. काय माणसाची बुद्धी आहे बघा, नाही? म्हणून ईश्वराला सुद्धा एका त्यांना अचंबा वाटत असेल की माणूस काय बुद्धिमान आहे, असं वाटत असेल त्याला सुद्धा, नाही का? सांगण्यात येतो काय की ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले, तुम्हाला सांगू का, 750-800 वर्ष व्हायला आली बघा. बरं, आता हा 22 वर्षाचं आयुष्य या पुरुषाचं, नाही का? बरं, असं काय जग पाहिलं मला सांगा. आधी तर लोकांनी टाकलेलं, वारीत टाकलेली पोरही, नाही का, काय जगाचा अनुभव असेल. पण बघा कसं सांगून ठेवलं, नाही का, की अरे तू चांगला का, वाईट करण्याची संधी मिळाली म्हणून तू चांगला, नाही का, नाही तर तुझ्या बुद्धीत दोन्ही आहे. म्हणून म्हणाले ते गा बुद्धी चोख विषयी जाण ये राजसी, अक्षत टाकली जैशी मानली. काय सांगू आपल्याला. म्हणाले दृष्टांत द्यायची सुद्धा खुबी आहे. काय असतं तुम्हाला माहितीये, आपल्या भारतीय लग्नाच्या याच्यामध्ये नवरा वधूवर असतं, त्याच्यावरती अक्षता टाकतात, नाही का, ते पुरिया सदा मंगलम म्हणतात तेव्हा अक्षता टाकतात. तर पहिल्यांदा काय असतं, ते मंत्र म्हणताना जेव्हा कुरियात सदा मंगलम येतं त्यावेळेला गर्दी नसते, गडबड नसते. पण सगळं झाल्यानंतर टाळ्या वाजवतात तेव्हा अक्षता फेकून देतो आपण. ते सगळ्या ते वधूवराच्या डोक्यावर पडायचे लोकांच्या डोक्यावर पडतात, होय ना.
तर म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणजे अक्षत टाकली जशी मांदी वरी, मांदी म्हणजे समुदाय बरं का, गर्दी समुदाय मांदी म्हणजे. तेव्हा जशी तुम्ही अक्षत टाकताना संबंध लोकांच्या डोक्यावर टाकावी, तसं म्हणाले याची जी बुद्धी असते ती बुद्धी सगळ्या चांगल्या वाईटामध्ये रमून जाते. काय दृष्टांत या बुद्धीला, हे वधूवर आहेत, हे बाकीचे लोक आहेत, ही भानगड नाही. सगळ्यांच्या वरती जशी ती अक्षत टाकावी तसं चांगलं वाईट मिश्रण करूनच जगामध्ये हा वागतो. नाही काय सुंदर सांगितलं बघा. मग राजसी बुद्धी कोणची, मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं. आय नो द राईट, आय फॉलो द रॉंग. हो काय, हे सेंट पॉलचं आहे बरं काय, बायबल मधलं. आय नो द राईट, मला योग्य काय माहिती आहे पण मी हे करतो, ही राजसी बुद्धी. म्हणजे मला जप करावं असं वाटतं. पुष्कळांना विचारा, 90-99 लोकांना कसं काय जप चाललाय पण मनासारखा चालला नाही. म्हणजे काय याचा अर्थ, बाकीचं आता मी विचारित नाही, बाकीचं खाणंपिणं बरोबर चाललंय की नाही, ते मनासारखं चाललंय सगळं बरोबर, जपच जड चाललंय. काय सांगायचं, हे राजसी बुद्धी आहे. आणि सत्पुरुषाजवळ असे लोक जास्त असल्यामुळे तोही कंटाळून जात असेल किंवा आता काय करावं नाही का, किती लागले. पण ते इतक्या आशावादी असतात बघा. ते काय म्हणतात, शेण पडलं तर थोडी तरी माती घेऊन उठेल. ते म्हणाले जन्मभर तरी आठवलं नाही तरी मरायच्या वेळेला आठवेल की बा मी जप केला नाही. त्यांनी सांगितलं होतं पुढच्या जन्मी बघू काय आहे, त्या तुझं पुढच्या रविवारी बघू काय पुढच्या आहे. जीवन रूपती राघव राजा राम सीताराम.